T20 विश्वचषकातला हा 22 फेब्रुवारीचा रविवार हा क्रिकेट प्रेमींनी लक्षात ठेवावा का विसरून जावा हे मला कळत नाहीये. कारण एकीकडे यजमान श्रीलंकेला इंग्लंडकडून भला मोठा पराभव स्वीकारायला लागला. आम्ही सगळेजण तोंडात बोटं घालून बसलो होतो की बापरे, ज्या श्रीलंकेने अगोदर ऑस्ट्रेलियाला पराभवाचा दणका दिला होता ते इंग्लंडला कमी कसे पडतील. परंतु त्यांचा 51 धावांनी पराभव झाला आणि नंतर संध्याकाळी बहुचर्चित सामना होणार होता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. आणि त्याच्यात काय झालं हेच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सकाळ स्पोर्ट्सचं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मैत्रिणींनो, डोंगर पोखरून उंदीर निघणं ही जी मराठी म्हण आहे त्याची मला आज आठवण झाली. कारण साधं होतं, 2 रविवारचे सामने, दोन्ही फटाका सामने वाटणार होते. कारण एकीकडे श्रीलंका खेळत होती जे थोडेसे यजमान आहेत, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मुख्य यजमान आहे या T20 वर्ल्ड कपचं. आणि तिकडे श्रीलंका इंग्लंड विरुद्ध खेळणार होती. संध्याकाळी भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना होणार होता. अपेक्षा प्रचंड होत्या की हे दोन्ही सामने रंगतील. परंतु जसं मी अगोदर म्हटलं की डोंगर पोखरून उंदीर निघावा तसं प्रकरण झालेलं आहे. कारण एकीकडे इंग्लंडनी सपशेल पराभव श्रीलंकेचा केला, 51 धावांनी पराभव केला. आणि दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला भला मोठा पराभव करून अगदी धपाटा घातलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. कारण एकीकडे इंग्लंड संघाने अडचणीतनं मार्ग काढला, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाने अडचणीतनं मार्ग काढला. आपण मुख्यत्वे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल बोलूयात. नाणेफेक जिंकून जेव्हा मार्करनने पहिली बॅटिंग घेतली तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक काहीतरी प्लॅन आहे हे उघड झालेलं होतं. याच मैदानावरती दक्षिण आफ्रिकन संघ जास्तीत जास्त सामने खेळलाय, त्यांना या खेळपट्टीचा, या वातावरणाचा व्यवस्थित अंदाज आहे. म्हणून कदाचित त्यांनी नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग घेतली. सुरुवात त्यांची भयानक झाली. 1 सेकंद असं वाटलं की मार्करनचा निर्णय चुकलेला आहे. त्याचं कारण डिकॉक हा लवकर आऊट झाला, त्याला बोल्ड केलं बुमरानी आणि त्याच्यानंतर अर्शदीपनी मार्करनची विकेट काढली. आणि नंतर अजून एक रायन रिकल्टन जो त्यांचा महत्त्वाचा लेफ्ट हँडर बॅट्समन आहे त्याला बुमरानी स्लोअर वन टाकून आऊट काढलं. 3 फलंदाज आऊट झालेले होते. 20 धावा फक्त फलकावरती लागलेल्या होत्या. हाणामारीच्या पहिल्या 6 षटकामध्ये काहीच इम्प्रेशन हे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पाडता आलेलं नव्हतं. त्यावेळेला डेव्हिड मिलर हातामध्ये बॅट घेऊन नाही आला, तर हातात बॅट परजत आला, हातात असं मस्तपैकी फिरवत आला. सुरुवातीपासनं त्यांनी जी बॅटिंग केली त्याच्यातनं कळत होतं की आज त्याच्या बॅटमधनं धावा निघणार आहेत, सहज निघणार आहेत, मोठे फटके सहज निघणार आहेत. तेच त्यांनी केलं. कारण त्यांनी त्यावेळेला ब्रॅव्हिस बरोबर जी खेळी पडझड जी सावरली त्याला खूप महत्त्व होतं. हे करत असताना कुठल्याही क्षणी मिलरनी बोलर्सना डोक्यावरती घेतला नाही. या डेव्हार्ड ब्रॅव्हिस जो आहे अत्यंत गुणवान तरुण फलंदाज आहे, ज्याच्याबद्दल मी अगोदरही तुम्हाला धोकादायक खेळाडू होणार आहे तो म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी आज त्याची झलक दाखवली. कारण या दोघांनी 50 धावांची भागीदारी वेगाने पूर्ण केली आणि शक्की भागीदारीकडे ते पळत सुटलेले होते. याच्यामध्ये ब्रॅव्हिस लवकर आऊट झाला म्हणून 50 बॉलमध्ये काहीतरी 97 धावांची भागीदारी होती, ही तुटली. दुबेनी ती तोडली. परंतु त्याच्यानंतर सुद्धा मिलरनी मोठे फटके मारणं चालू ठेवलं. ज्या वेळेला मिलर 60-65 धावांवरती आऊट झाला त्यावेळेला परत एकदा आशा थोड्याशा पल्लवित झालेल्या होत्या. कारण वरुण चक्रवर्तीने त्याची विकेट काढली होती. होय, तोच वरुण चक्रवर्ती जो भारताचा बुमराप्रमाणे अत्यंत भरवशाचा बॉलर आहे. आज मात्र त्याला ना लय सापडली, ना टप्पा सापडला, ना दिशा सापडली. त्यांनी वाईड बॉलही टाकले आणि त्याचबरोबर भरपूर धावांचा मार त्याने आज खाल्लेला आहे. आणि त्याला सगळ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चोपून काढलंय असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. 45 काहीतरी धावा त्यांनी दिल्या, त्यांनी एकट्याने नाही दिल्या. आज बघायला गेलं तर दुबेच्या 2 ओव्हरीत भरपूर धावा गेलेल्या आहेत. आज वरुण चक्रवर्तीच्या ओव्हरीत धावा गेलेल्या आहेत. आज हार्दिक पंड्याच्या ओव्हरमध्ये धावा गेलेल्या आहेत. 3 फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चोपून काढलं. एक होता मिलर, दुसरा होता डेव्हार्ड ब्रॅव्हिस आणि तिसरा होता ट्रिस्टन स्टब. या ट्रिस्टन स्टबनी शेवटपर्यंत उभं राहून अगदी शेवटच्या ओव्हरीत सुद्धा 2 षटकार मारले आणि 180 धावांचा टप्पा दक्षिण आफ्रिकेला पार करून दिला. हे म्हणत असताना बुमराचं किती कौतुक करावं. खरोखर
या बॉलरनी कमाल करून दाखवली. 4 ओव्हर त्यांनी टाकल्या, 3 विकेट त्यांनी काढल्या आणि त्याला खेळताना फलंदाज दडपणाखाली होते. त्यांना अंदाज येत नव्हता की बुमराह कधी स्लोअर वन टाकणार, कधी बाउन्सर टाकणार आणि कधी यॉर्कर टाकणार. हे सगळं हाणामारी एका बाजूनी चालू असतानाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. ह्याच्यावरनं तुम्हाला कळून येईल की बुमराहची हुकूमत बॉलिंगवरती किती आहे. भारतीय संघ जेव्हा पाठलागा करता उतरला, खूप अपेक्षा होत्या. त्याचं कारण आहे खेळपट्टी जी आहे ही फलंदाजीला बऱ्यापैकी चांगली सेटल्ड खेळपट्टी होती, परंतु काय म्हणजे सुरुवातच होत नाहीये, ओपनिंग पार्टनरशिपच होत नाहीये, थोडी सुद्धा होत नाही. आज परत शून्यावरती विकेट गेली. अगोदर अभिषेक शर्मा शून्यावर आउट होत होता, आज ईशान किशन शून्यावरती आउट झाला आणि ते सुद्धा कोणाला, मार्क्रमला. जेव्हा अगदी सगळ्यांना माहिती होतं भारतीय संघाविरुद्ध खेळत असताना ऑफ स्पिनरनी सुरुवात करणार आहे, मार्क्रमनी ती विकेट काढली आणि जेव्हा शेवटच्या बॉलवरती अभिषेक शर्मानी चौकार मारला तेव्हा त्यांनी देवाकडे बघून नमस्कार केला, जणू काही त्याचं अर्धशतक पूर्ण झालेलं होतं. कारण पहिल्यांदा त्याला काहीतरी धावा करता आल्या. पण आज एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. अगोदरच्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा शून्यावर आउट झाला, आपण म्हणलं क्रिकेटचे झटके असतात. आज त्याला बॅटिंग थोडीशी जमत होती, आज त्यांनी विकेट फेकली. त्यामुळे या चुकीला क्षमा नाहीये, अजिबात क्षमा नाहीये. कारण वेडे वाकडे डोळे मिटून फटके मारायचा तो प्रयत्न करत होता, सातत्याने चुकत होता आणि शेवटी त्याची विकेट जी जायची होती ती गेलीच. नंतर एक एक बॅट्समन भारतीय संघाचा आला आणि अक्षरशः हजेरी लावून परत जात होता. कोणालाच बॅटिंग जमलेलं नाहीये. थोडंसं दुबेनी प्रतिकार केला, थोडासा सूर्यकुमार यादवनी प्रतिकार केला, पण तो अगदीच तुटपुंजा होता किंवा ते वराती मागण्याचं घोडं होतं. कारण केशव महाराजनी एका ओव्हरमध्ये 3 विकेट काढल्या म्हणत असताना दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी काय झेल पकडले, आई शपथ, फॅन्टॅस्टिक झेल पकडलेले आहेत. आणि याच्यामध्ये बॉशनी पकडलेला झेल हा अफलातून होता. ट्रिस्टन टब्सचे 3ही झेल अफलातून होते. परंतु हे म्हणत असताना भारतीय फलंदाजी याच्या पहिल्या 4 सामन्यामध्ये सुद्धा बॉम्ब सारखी फुटली नाही, असं मी वर्णन आदल्या दिवशी केलं होतं या सामन्याच्या. दुर्दैवाने तेच खरं झालेलं आहे. या सामन्यात सुद्धा भारतीय फलंदाजांनीच संघाला धोका दिलेला आहे. कमी कोण पडले तर भारतीय फलंदाजी कमी पडलेली आहे आणि त्यांना कसं खेळावं या द्विधा मनस्थितीमध्ये सापडल्याचा भास होतोय असं मला वाटतं. मारावं की न मारावं, सुरुवात चांगली झाली नाही तर आक्रमण करता येत नाहीये आणि या सगळ्या गोष्टी बोकांडी बसलेल्या आहेत भारतीय संघाच्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने भला मोठा विजय मिळवलेला आहे आणि उपांत्य फेरीकडे दमदार वाटचाल चालू केलेली आहे. वेल प्लेड दक्षिण आफ्रिका, कारण ते 3ही भागामध्ये आपल्याला वरचढ ठरलेत. हे कबूल करताना मला तरी लाज वाटत नाहीये. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा खूप टीका करायची असेल. मी टीका करत असताना मी मुद्दे मांडतो, मी पत्रकार आहे, त्यामुळे मला मुद्देसूद बोलायचा प्रयत्न करायला लागतो. दरवेळेला मी बरोबर असतो असं अजिबात नाही, पण मला मुद्दे मांडायला आवडतात. काय मुळे, कशामुळे हे झालं याचं थोडंसं ॲनालिसिस करावंसं वाटतं. त्यामुळे आजच्या ॲनालिसिस मध्ये मी एवढंच म्हणेन, वरुण चक्रवर्तीला न मिळालेली लय भारतीय संघाला त्रासदायक ठरली आणि फलंदाजी करत असताना अक्षम्य चुका या भारतीय फलंदाजांनी केलेल्या आहेत. फटके मारण्याची घाई केलेली आहे, ते मारत असताना कुठलंही तंत्र वापरलेलं नाहीये. म्हणूनच एक मोठा पराभव भारतीय संघाच्या बोकांडी बसलेला आहे. त्यामुळे आता उरलेल्या 2 सामन्यामध्ये काही तरणोपाय नाही, दोन्ही सामने जिंकायचा प्रयत्न करायला लागेल. तुमची मतं काय आहेत आम्हाला जरूर कळवा. त्याच्याकरता सकाळ स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.